हाय हॅलो नमस्कार. मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप जास्त स्वागत करते. तर चला, आज संक्रांत आहे आणि संक्रांतीच्या सर्वांना खूप जास्त शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नवीन वर्षाचा हा पहिलाच मोठा आणि खूप जास्त स्पेशल असा सण असतो सर्व बायकांचा. तर चला, आजची धावपळ देखील सर्वच लेडींची चालू असेल, तशीच माझी देखील आहे. मी सध्या गावाकडे देखील आलेले आहे कारण आपले फौजी सुट्टीवर आलेले आहेत. तर चला, आजचा सण स्पेशल आपला व्हिडिओ असणार आहे. तर कसा वाटतं ते नक्की सांगा आणि लास्टपर्यंत नक्की पहा. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा. स्टार्ट केलेला आहे आणि शेवटपर्यंत नक्की पहा. तर चलो, पटपट आता काम ते आवरून घेऊया. पहिले स्वयंपाक करूया आणि आज दिवसभर ववसायचं आहे. तर चला, त्यानुसार आपण आता पटपट आवरूया. तर चला. आणि तिकडे समोर तुम्ही पाहू शकतात, इथे हरभरा लावलेला आहे. तुम्हाला नंतर न पूर्ण दाखवेलच. आणि हे सगळे आमचे झाडं आहेत फळांची, ते देखील मी तुम्हाला नंतर शेवट किंवा नंतर एखाद्या नॉर्मल पूर्ण अशी एक व्हिडिओ बनवूया आपण, त्यामध्ये दाखवेल. इथे तुळस आहे. नमस्कार मैत्रिणी. तर चला, आजचा व्हिडिओ आपला संक्रांती स्पेशल असणार आहे. तर चला, इथं खण आणलेले आहेत. त्यानंतर आपण इथं ववसा देखील केलेला आहे, तुम्ही पाहू शकता छान असा. त्यानंतर आपल्याला तो पुजून घ्यायचा आहे. आणि पहिले तर आपल्याला तो खणांमध्ये आपण ववसा भरून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकतात, आपण तो ववसा देखील देवघरामध्ये म्हणजे देवाऱ्यात आपण तो पुजून घेतलेला आहे देवांसमोर. आणि त्यानंतर आपल्याला तयार वगैरे व्हायचं आहे आणि नंतर आपण मंदिरामध्ये ववसण्यासाठी जाणार आहोत. तर चला, मी रेडी देखील झाले आहे. कसा वाटतो माझा लुक ते देखील नक्की सांगा आणि कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, खूप जास्त सबस्क्राईब देखील करा. तर चला. कणभर तीळ मनभर प्रेम, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा. गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहाचे तीळ मिळवा त्यात. तिळावर फुलेल पाकाचा काटा, तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा. एक तीळ रुसला फुगला रडत रडत गुळाच्या पाकात पडला, एक तीळ रुसला फुगला रडत रडत गुळाच्या पाकात पडला. खटकन हसला हातावर येताच बोलू लागला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. शुभेच्छांनी अवघे अंगण तुमचे भरावे, शुभेच्छांनी अवघे अंगण तुमचे भरावे. दुःख असावे तिळासारखे, दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा. जीवन असावे तिळगुळासारखे, जीवन असावे तिळगुळासारखे. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक मनापासून शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, मकर संक्रांत ही का केली जाते तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर मी सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडलं ते एक लाईक नक्की करा, स्किप करू नका. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. का आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याला मकर संक्रांत असं का म्हणतात ते देखील नक्की सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की पहा. सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो, परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या शुभ योगाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं. आणि तसेच महाराष्ट्रामध्ये संक्रांती, वटपौर्णिमा, दिवाळी, दसरा या असे जे काही सण आहेत ते मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. आणि आपल्या बायकांचा सण म्हणजे मकर संक्रांती आणि वटपौर्णिमा हे दोन स्पेशल असे सण आहेत जे आपले फक्त बायकांचे आहेत. त्याला नटून थटून वगैरे असं सर्व लेडीज जात असतात. आणि त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकतात, आम्ही ववसण्यासाठी देखील आलेला आहे. हे मारुतीचं मंदिर आहे, तिथे देखील लेडीज ववसतात. त्यानंतर इथे एक देव आहे, तिथं देखील ववसायला आलेले आहेत. यावेळी मी सासरी आहे तर तिथे ववसते आहे. तुम्ही पाहू शकतात, सर्व ठिकाणी देवाला ववसलं की नंतर आपण बायकांनी एकमेकींना ववसायचं आणि उखाणे घ्यायची, अशी ही पद्धत आहे.
तर चला, इथं हळदी कुंकू वगैरे सर्व लावून झालेलं आहे. सर्वांच्या पाया देखील नमस्कार देखील करून झालेला आहे आणि आता ववसण्याची देखील चालू झालेलं आहे. तर आम्ही एकमेकींना ववसून घेणार आहोत. त्यानंतरून छान मज्जा मस्ती, छान वातावरण देखील छान झालेलं होतं. सर्व मैत्रिणी एकत्र आल्यावरती आणखीन जास्त छान वातावरण एकत्र छान होतं. त्यामुळे उखाणे देखील खूप जास्त जबरदस्त असे उखाणे देखील तुम्हाला आज ऐकायला भेटणार आहेत. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि छान छान उखाण्यांची एन्जॉय करा. त्याच्यानंतर इथं मी ववसून देखील घेते आहे. तुम्ही पाहू शकतात. काही सगळ्यांचं एक जणांचं चालू असल्यामुळे लेट देखील होते. त्याच्यानंतर त्या दिवशी दिवसभर ववसायचं होतं 4:30 ते 5 वाजेपर्यंत. काही टाईमला म्हणजे थोडासाच टाईम असा दिलेला जातो की त्या टाईममध्येच ववसून घ्यायचं. त्यानंतर त्या दिवशी आपल्याला पिवळा रंग हा वर्ज्य घालायचा नव्हता. त्यामुळे पाहू शकता तिथं सर्वच लेडीज, कोणत्याही लेडीजच्या अंगावरती तुम्हाला येलो कलर दिसणार नाही. पिवळा कलर आहेच नाही. त्या दिवशी कोणीच घातलेलं नाही, घालत नाही. तर तसंच आणि आमच्या गावाकडे देखील मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी वगैरे 2-3 दिवस ब्राह्मण किंवा असं येऊन संक्रांती कशावर आहे, कोणत्या रंगावर आहे हे सर्व सांगून जातात. त्यानुसार बायका करतात. त्यानंतर सर्व कार्यक्रम झाल्याच्या नंतर आता उखाण्यांचा नंबर येणार आहे. तर सर्व उखाणे तुम्ही एन्जॉय करा आणि कंटिन्यू करा व्हिडिओ. तर चला. कागदात मिठू आले गमतीला आणि वरती पाटलाच नाव घेते सवासीच्या पंक्तीला. खान खान कुदई खांद्या कुदई नवमन माती उभारले चितारले बा मात्याबाईच्या पोटी गलामले राम राम गेले 15 रुपये आणले 15 घेतल्या कडी घेतल्या आडीचं पाडलं तेल ठेवलं शिक्याव शिकत उठलं मडकं फुटलं ओघू गेला महापुरीचा आणला पायका नाव पण घेते ऐका वाड्याच्या आत मच्छिंद्र आंधळ्याची नाव घेते एक मच्छिंद्र आंधळ्याची लेख नाव पण घेते तानी आजीनाथ पाटलाची राणी. सगळे सोड महादेवाच्या मंदिरी बेलवाथे वाकून नामदेव पाटलाचं नाव घेते तुमचा मान राखून. बस काळी कपिली गाय उतरली कणाला गैनत पाटलाचं नाव घेते संक्रांतीचा. सोन्याचा करून मिऱ्याच्या गोळ्यात आणि किसन पाटलाच नाव घेते सवासनीच्या पारू थोडे ते लिंबू देठाला कवळ चंद्रकांत पाटलाचं रूप कृष्णाने सावळ. मम्मी हा
नदीच्या कडेला नागनागिनीची वस्ती बाळासाहेब पाटील लाव कसा मायापेक्षा जास्त आदलं घर मधलं घर मधल्या घरचं खाटावरती उशी होती कपाशीत होता चार पडली मासी नवनाथ गेली एकादशी उपाशी काकाची उपाशी काय मी सगळा येऊन गेला का? लय time आहे. लय भारी निघती रामफळाचं झाड उघडून आमची कुठं नाही दाखली. अंजारी बाताव काय तोपासारखं रूपासारखा जोडा बसाय ठायबंदी गोडा नांदाया चिरबंदी वाडा नान्न माझे ठसू मला आला हसू हसले गाला रंग पुसला मला कोकणची दस्ती शिपायाची बंदोबस्ती दौलतबाज किल्ला पैठण जिल्ह्याची साडी चंद्रकाळाचा देवळघाटची हिरी सुपारी खरेदी केली औरंगाबाद वाण्याची वाटी पुण्याला व्यापार दाटी पुण्याची खारीक बेलापूरचा कायदा निघला बारीक बेलापूरची पिशवी नगरचे शिपी झाले खुशी नगरचा आडकिता नेवाशाची डबी कोकणात मोटर उभी चिकन सुपारीचा करते चूर दोई मधीच्या मध्ये बाळापूरला पाण्याचा तोटा खामगावाला व्यापार मोठा काचाच्या फरशीवर नाचतो बघा प्रभुराव पाटलाचं नाव गेला वेळ गेला सगळा नाही पौर्णिमा आहे ना अमावस्याची रात्र पौर्णिमेचा चंद्र पहिली होते छबुरावांची मुलगी आता झाले संदीपरावांची राणी मोत्यांची माळ सोन्याचा साज नारायणरावांचे नाव घेते संक्रांत आहे आज शूटिंग नाही झालेली अजून सोन्याची सायकल चांदीची चेन आणि मार्कराव पाटलाच नाव घेते बाबासाहेबची बहीण. तर इथं तुम्ही सर्व उखाणे ऐकलेच असतील. तर त्यानंतर घरी आल्याच्या नंतर मी पुन्हा तुळशी मातेला देखील ओवसून घेतलेला आहे हळदी कुंकू वगैरे लावून. तर चला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, खूप जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.